मोदी सरकार जातनिहाय जनगणना करणार आहे। तर आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा मोठा महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला। बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा मानला जातोय। गेल्या अनेक दिवसांपासून जातनिहाय जनगणनेची मागणी होत होती आणि अखेर याच मागणीबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय आज घेतलेला आहे। आज दिनांक 30/4/2025 के दिन प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में राजनीतिक विषयों की कैबिनेट समिति ने यह निर्णय लिया है कि जातियों की गणना को आने वाली जनगणना में सम्मिलित किया जाए। यह इस बात को दर्शाता है कि वर्तमान सरकार देश और समाज के सर्वांगीण हितों और मूल्यों के लिए प्रतिबद्ध है। जेव्हा जेव्हा ओबीसी आंदोलन झाले, जेव्हा जेव्हा मराठा आंदोलन झाले किंवा ज्या ज्या वेळी ज्या ज्या समाजांनी आंदोलन केलं 90% समाज हाच म्हणायचा की आमची जाती जनगणना करा, जातनिहाय जनगणना करा। महाराष्ट्रासहित देशातल्या इतर राज्याची ही मागणी होती। आज ऐतिहासिक महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने घेतला, मोदीजींनी घेतला। मी महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या वतीने एक जनतेची हृदयाची मागणी, सर्वसामान्य जनतेची मागणी ही या ठिकाणी पूर्ण झाली। त्याबद्दल मी खूप खूप माननीय मोदींचे आभार मानतो। तर या जात जनगणनेवर विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत। ऐकूया। केंद्रीय मंत्री सन्माननीय वैष्णवजींनी देशामध्ये जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला, त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो। खरं तर ही मागणी आणि संघर्ष सातत्यानं राहुलजींनी हाती घेतला होता की याचं एकदा या संपूर्ण याचं स्क्रीनिंग झालं पाहिजे आणि ज्यांची जेवढी संख्या भारी किंवा त्यांची तेवढी हिस्सेदारी या भूमिकेतून ही भूमिका सातत्यानं आम्ही मांडलेली आहे। आज मात्र ती घोषणा झाल्यामुळे निश्चितच आम्हाला आनंद आहे आणि आम्ही स्वागतही करतो। पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि त्यांच्या शासनानं मंत्रिमंडळानं जो निर्णय घेतला, देशामध्ये जातगणना करण्याचा जो निर्णय घेतला, त्याबद्दल आम्ही सर्व देशातले ओबीसी भटके विमुक्त अतिशय आनंदित आहोत आणि आम्ही सर्व त्यांचे आभार मानतो आहोत। केंद्र शासनाने ओबीसीची जनगणना करणार असा निर्णय घेतलाय। हा निर्णय फसवा आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय। जनगणना कधी करणार याचा पहिल्यांदा खुलासा झाला पाहिजे। जम्मू आणि काश्मीरमध्ये घटना घडली, 26 जण त्यामध्ये दगावले, लोकांचा आक्रोश आहे। हा आक्रोश लक्षात घेता लोकांचं मन वचलित करण्यासाठी हा निर्णय तर झाला नाही। मोदी सरकारने काम चालू ठेवलं आणि त्यांनी हे काम पूर्ण केलं। पण जो निर्णय यूपीए सरकारने घेतला होता की याचे आकडे जाहीर करणं योग्य होणार नाही, तोच निर्णय मोदी सरकारने चालू ठेवलेला आहे आणि जुने आकडे 2011चे जे आहेत त्याची जातवार जनगणनेची माहिती सरकारकडे आज उपलब्ध आहे। तरी आमची मागणी करत बराच वेळ झालेला आहे, 11 पासून आतापर्यंत। नव्यानं मागणी करा आणि मला वाटतं मी काय ऐकलं नाही, पण तुम्ही सांगता त्याप्रमाणे केंद्र सरकारने तशा प्रकारचा निर्णय घेतला, त्याचं स्वागत आहे। अनेक जाती अशा आहेत की त्यांची लोकसंख्या कळत नव्हती, त्यांची शैक्षणिक स्थिती काय, त्यांची आर्थिक स्थिती काय कळत नव्हती। आरक्षणाचे अनेक मुद्दे आहे या देशामध्ये, ज्याच्यामुळे अनेक वाद होतात आणि आरक्षणाचे प्रश्न सरळ आणि सोप्या पद्धतीने आपल्याला सोडवता येईल। हा क्रांतिकारक निर्णय, त्याबद्दल माननीय मोदी साहेबांचं मी अभिनंदन करेन आणि केंद्र सरकारचा हा ऐतिहासिक निर्णय आहे। ज्या पद्धतीनं तालुका स्तरावर, गाव स्तरावर, जिल्हा स्तरावर, राज्य स्तरावर, मंत्रालयावर सुद्धा मोर्चा काढण्याचा, आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा संभाजी ब्रिगेडनी जो प्रयत्न केला, आज देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी जनतेच्या मनातली जी आर्त भावना होती, हाक होती, ती ऐकलेली आहे।
मोदी साहेबांनी घेतलेल्या जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाचं संभाजी ब्रिगेडच्या वतीनं खुल्या दिलानं मोठ्या मनानं अभिनंदन आणि स्वागत करतो. महाराष्ट्रामधल्या ओबीसी चळवळ मोठ्या ताकदीने पुढे नेली आणि तीच मागणी आज खऱ्या अर्थाने केंद्राने मान्य केली आणि केंद्राने मान्य केलेली असताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. आज तुम्ही जो निर्णय घेतलाय त्या निर्णयाचं या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये ताकदीने स्वागत केलं जात आहे. आणि आता खऱ्या अर्थाने जातनिहाय जनगणना झाल्यानंतर प्रत्येक जातीला किती लोकसंख्या आहे, माझी एवढी आहे, माझी तेवढी आहे, हे सगळं बंद होईल. आज भाजप शासित केंद्र सरकारने कॅबिनेट बैठकीमध्ये जी 2021 पासून प्रलंबित आहे अशी दशवार्षिक जनगणना, या जनगणनेमध्ये जातनिहाय जनगणना करणार म्हणजे कास्ट सेन्सस करणार हा निर्णय जाहीर केलाय. आणि याचा एक ओबीसी घटक म्हणून, ओबीसी अभ्यासक म्हणून अत्यंत आनंदाने मी स्वागत करतो की सातासमुद्रापलीकडून आलेल्या इंग्रजांनी 1872ला पहिली जातनिहाय जनगणना केली, 1931ला शेवटची जनगणना केली आणि कुठलीही योजना द्यायची वेळ आली, कुठल्याही सुविधा ओबीसींना द्यायची वेळ आली तर 1931च्या जातनिहाय जनगणनेचा आधार घेतला जात होता. पण केंद्र शासनानं उशिरा का होईना हा निर्णय घेऊन ओबीसींना एक सुखद धक्का दिलेला आहे. पण फक्त कास्ट वाईज सेन्सस करून चालणार नाही, तर त्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये बजेटरी तरतूद करून शासनानं त्याच्या पुढचं पाऊल उचलावं आणि ओबीसींना सामाजिक न्याय द्यावा ही अपेक्षा मी या शासनाकडून व्यक्त करतो. मला असं वाटतं की जातनिहाय जनगणना आवश्यक आहे, पण ती प्रामाणिक असली पाहिजे. जर ती जातनिहाय जनगणना अप्रामाणिक झाली आणि स्वतःला मागास दाखवण्यासाठी म्हणून जर जाती नोंदल्या गेल्या तर ही जातनिहाय जनगणना सत्यपित होणार नाही, सत्यस्थिती दर्शवणार नाही, वास्तव स्थिती दर्शवणार नाही. त्यामुळे ही जातनिहाय जनगणना करताना आवश्यक ती काळजी घेणं अत्यंत महत्वाचं आहे. नाही तर ती करूनही काही उपयोग होणार नाही, एवढं मला ठामपणे म्हणावंसं वाटतं. तर या जातनिहाय जनगणनेचे काही महत्त्वाचे फायदे असणार आहेत. काय आहेत ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. देशातील प्रत्येक जातींची संख्या नेमकी किती आहे हे या जात जनगणनेमुळे स्पष्ट होणार आहे. तर सामाजिक असमानता दूर होण्यास जातनिहाय जनगणना मदत करेल. विविध जातींचं खरं चित्र काय आहे याचं वास्तव समोर येईल. तर आरक्षणासारखे महत्त्वाचे प्रश्न जे आहेत ते सुद्धा आता हाताळता येतील. जातनिहाय विकास कसा झाला आणि कसा करता येईल हे सुद्धा स्पष्ट होईल. समाजातील वंचित जातींसाठी ही एक सुवर्ण संधीच असणार आहे. समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी ही जनगणना फायदेशीर ठरेल. तर कल्याणकारी योजनांसाठी याची उपयुक्तता असेल. तर जसे फायदे आहेत तसे या जातनिहाय जनगणनेचे काही तोटे सुद्धा असणार आहेत. अर्थातच नाण्याच्या दोन्हीही बाजू, चांगली वाईट दोन्ही बाजू असतात. पाहूया. राजकीय मतांसाठी वापराची भीती आहे, तसंच सामाजिक एकोप्यावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. तर गुंतागुंतीच्या रचनेमुळे मोठ्या खर्चाची शक्यता आहे. जात तसंच पोट जातींमुळे आकडेवारी गोळा करणं कदाचित आव्हानाचं काम असेल. जाती जातींमध्ये संघर्ष निर्माण होईल की काय अशी सुद्धा एक शक्यता धरून चालायला हवी आपल्याला. तसंच राजकीय मतांसाठी या जनगणनेचा वापर होण्याची भीती ही सगळ्यात जास्त आहे.